नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 18. सनराइज प्रोडक्शन कंपनी सोबतच VR आणि दुसऱ्या एका प्रोडक्शन हाऊसची फिल्म एकाच दिवशी रिलीज होण्याची बातमी सगळीकडे पसरली. एकीकडे VR सारखी मोठी एंटरटेनमेंट कंपनी जिने लागोपाठ सुपरहिट फिल्म दिले, तर दुसरीकडे सनराइज कंपनी जिचे लागोपाठ सुपरफ्लॉप. या एका न्यूजने मात्र सनराइजची एवढे महिने ताणून ठेवलेली उत्सुकता लोकांमध्ये कमी झाली. जेवढी नवीन हिरोईनला बघण्यासाठी लोक उत्सुक होते, तेवढेच आता लोकांचा उत्साह मावळला होता. फीडबॅकमध्ये सगळ्यांची VR आणि शना यासारख्या फेमस ॲक्टरला पहिली पसंत मिळत होती. मनीष झा या बातमीने मात्र अस्वस्थ होते. VRने मुद्दाम ती डेट निवडली त्यांच्या फिल्म रिलीजसाठी. मनात आणले तर एक आठवडा पहिले किंवा नंतरही रिलीज करू शकले असते, पण त्यांना त्यांच्या कॉम्पिटिटरला मात द्यायची होती. मनीष झा अस्वस्थ होत पुटपुटले, डोंट टेक लोड मनीष, चालेल आपली ही फिल्म. तुलाही माहीत आहे आपण सगळ्यांनी यासाठी किती मेहनत घेतली. प्लस वीणाची ॲक्टिंग सुपर फॅब. परेश त्यांना आश्वस्त करत बोलले, पण एकीकडे आपल्या फिल्मची नायिका कोण आहे हे सगळ्यांपासून सिक्रेट आहे, तर दुसरीकडे फेमस शनाया. खरंच वाटते लोक आपल्या फिल्मला पसंत करतील? आपण फिल्मचे प्रमोशनसुद्धा केले नाही आणि त्याने लाखो खर्च केले. मला खूप टेन्शन येत आहे परेश. ही फिल्म सनराइजचे भविष्य ठरवेल. मनीष हताशसुरात बोलले. त्यावर परेशही शांत झाले. कितीही असले तरी शेवटी एखाद्याला वर न्यायचे की जमिनीवर हे लोकांचा इंटरेस्ट, त्यांचा सपोर्ट ठरवत असतो. वीणा तिच्या फ्लॅटमध्ये अगदी शांत बसून होती. फिल्म शूटिंग झाली तेव्हापासून तसेही तिच्याजवळ दुसरे काम नव्हतेच आणि मनीषने पहिलेच क्लिअर केलेले की ही फिल्म तिचे भविष्य ठरवेल. फिल्मला चांगला प्रतिसाद मिळाला तर तिचे करिअर सेट होते, नाहीतर परत तेच धकाधकीचे जीवन. आता पुढे काय करायचे सततचे विचार करून ती पुरतीच वैतागली. म्हणून स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवावे या उद्देशाने बाहेर जायचे ठरवले. ती सुस्कारा सोडून आवरायला निघून गेली. संध्याकाळची वेळ, मावळतीला जाणारा सूर्य, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा. ती दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे बघत गर्दीपासून दूर तिच्याच विचारात हरवलेली एकटीच बसून होती. कसल्याशा आवाजाने ती भानावर आली. तिने वळून पाहिले तर दुरून एक स्त्री जीवाच्या आकांताने बीचवर पडत होती, तर काही लोक तिच्या मागे धावत होते. काहीशी घाबरलेली ते सगळ्यांची नजर चुकवून एका मोठ्या दगडाच्या मागे लपली. धापा टाकत ते सगळ्यांना चोरून बघत होती. तिची नजर तिच्याचकडे बघणाऱ्या वीणावर पडली. तसे तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचे तिने खुणावले. मग तीही सावरून बसली, पण तिरकी नजर त्या स्त्रीवरच स्थिरावलेली. अरे, कुठे गेली ती? शोधा तिला. लोकांमध्ये मिसळली तर आपण तिला शोधू शकणार नाही, त्यांच्यातील एक जण बोलला. सगळे तिला इकडे तिकडे शोधू लागले. ती दिसली नाही तसे ते पुढे निघून गेले. वीणा लगेच तिच्या जवळ गेली. बॅगमधून पाण्याची बॉटल काढून तिने त्या स्त्रीला दिले. तिनेही गटगट करत पाणी पिऊन घेतले. कोण आहेस तू आणि ती लोक तुझ्या मागे का लागली होती? वीणा तिच्या शेजारी बसली. ती काही क्षण शांत बसली. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. वीणानेही तिला रोखले नाही. मी वसुधा, एका छोट्याशा गावातून आले. एका कंपनीमध्ये ड्रेस डिझाईनचे काम करते. आम्ही खेड्यातील मुले, शहरातील वातावरण, इथल्या लोकांचे बोलणे, कपडे, राहणीमान यांचे आपल्याला नेहमीच आकर्षण असते आणि एकदा शहरात आलो की इथलेच होऊन बसतो. त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करणे, सगळं अनुकरण करतो. पण हे विसरतो आपण खेड्यातील मुली एवढ्या चप्पळ नक्कीच नाही की कोणाच्या मनात काय सुरू आहे ओळखू शकू. कंपनीमध्ये माझ्या प्रत्येक मैत्रिणीला बॉयफ्रेंड होता आणि मी एकटीच, त्यांच्यात सिंगल. बाहेर कुठेही जायचे सगळे मिळून, पण कपल त्यांचे टाईम स्पेंड करायचे आणि मी एका ठिकाणी एकटेच बसून राहायचे.
सगळ्यांनी मला फोर्स केले, एखादा मुलगा बघ, पण मनात भीती, घरच्यांना कळले तर काय होईल, एवढ्या विश्वासाने त्याने मला पाठवले आणि मी विश्वासघात कसे करू. मनाला समजावून तो नाच सोडून द्यायचे, पण मनच ते ओढ घेणारच. आणि अचानक माझ्या आयुष्यात तो आला, प्रसाद. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता. त्याचे गुड लुक्स, त्याचे गोड बोलणे आणि मी वाहावत गेले. त्याचा बॅकग्राऊंड न बघता त्याच्याशी लग्न केले. घरच्यांचा विरोध होता आमच्या लग्नाला, तरी सगळ्यांशी भांडून माझ्या मनाचे ते खरे केले. आणि हीच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरली. ती मुलगी सगळं सांगू लागली. वीणा शांतपणे तिचे ऐकत होती. तिचे डोळे पुसले आणि परत बोलायला सुरुवात केली. नव्याचे 9 दिवस अगदीच आनंदात गेले. खुश होते मी माझ्या संसारात. पण एक दिवस कामावरून परतताना माझ्यापुढे प्रसादचे सत्य आले. तो कोणा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत नव्हताच, तर मुलींना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करून तो त्यांना विकायचा. म्हणजे मुलींचा दलाल होता तो. वसुधा बोलली आणि वीणाचे डोळे मोठे झाले. ती अस्वस्थ होत तिच्याकडे बघू लागली. मनात नको ते विचार, पण मी त्याची पुढची शिकार होणार त्याआधीच मी तिथून पळाले. ही त्याचीच माणसे होती. वसुधाने खरं काय ते सगळं वीणाला सांगितले आणि ती त्या दलदलीत फसण्यापासून वाचली. या विचारानेच वीणाचे मन शांत झाले. मग आता काय प्लॅन आहे? पुढे काय करण्याचा विचार केलेस? म्हणजे गावाला जाणार की इथेच राहणार? आणि तो प्रसाद त्याचे काय? वीणाने तिला विचारले. मी गावाला जाऊ शकत नाही. त्याने माझ्याशी सगळे संबंध तोडले. मी इथेच राहणार. या प्रसादला जेलमध्ये गेलेले मला बघायचे आहे. माझ्यासारखे कित्येक निष्पाप मुलीच्या जीवाशी तो खेळला, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. याला सहज सोडणार नाही मी. परत कोणती मुलगी वसुधा होऊ देणार नाही. ती काहीशी निर्धाराने बोलली. तसे वीणा तिला बघतच राहिली. किती स्ट्रॉंग होती ती मुलगी. एवढे मोठे संकट असूनही तिला लढायचे होते, नाहीतर मी. स्वतःचा विचार येताच ती बेचैन झाली. तिने वेळीच अशी हिंमत गाठली असती तर आयुष्याची 10 वर्ष ती त्या धंद्यात नसती. वसुधाही शांत झाली. कदाचित विचार करत असावी पुढे काय आणि कसे करायचे. पण त्याची माणसे तुझा पाठलाग करत आहेत. त्याला तुझ्या कंपनीचे ॲड्रेस माहीत आहे. तुझे फ्रेंड्सही. तो कसाही तुला शोधून काढेल. आणि महत्त्वाचे, तू आता राहणार कुठे? वीणाने तिला विचारले. तशी ती शांत झाली. वीणाच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरे वसुधाजवळ नव्हती. डोळ्यात पाणी घेऊन ती नजर झुकवून बसून होती. वीणाला वाईट वाटले, पण लगेच तिच्या मनात एक विचार चमकून गेला आणि ती खुश होत वसुधाकडे बघू लागली. तू ड्रेस डिझायनर आहेस, राईट? वीणाने चमकिल्या नजरेने तिला पाहिले. हो. ओके वसुधा, माझ्याजवळ एक ऑफर आहे. बघ तुला पटत असेल तर. मी सध्या बेरोजगार आहे. तुला घराची गरज आहे आणि मला कामाची. वीणा बोलली. तसे वसुधा प्रश्नार्थक नजरेने तिला बघू लागली. ॲक्च्युअली मी ॲक्टर आहे. काही दिवसांनी माझी फिल्म रिलीज होणार आहे. आय डोंट नो मी त्यात सक्सेस होईल की नाही, पण जर हरले तर माझ्याकडे कुठलेही काम नाही. तर तू डिझायनर आहेस, मग तू माझ्यासाठी डिझाईन कर. मीन्स मी पैसे प्रोव्हाइड करते, तुला लागणारे साहित्य, फॅब्रिक सगळं. कारागीरही. एकदा ड्रेस तयार झाले की त्याची मार्केटिंग करणे माझी जबाबदारी आहे. मंजूर? वीणा वसुधाकडे एकटक बघू लागली. काहीशी अस्वस्थ. ती डोक्यात सहज विचार आला आणि ती बोलून गेली. पण खरंच एवढं सोपं होतं का? पण दोघीही फायटर होत्या. परिस्थितीशी 2 हात करायला तयार होत्या. सुरुवातीला अडचणी येतील, पण दोघीही जिद्द, मेहनत पुढे जाऊन त्यांना यशस्वी बनवू शकत होती. वसुधा ही काही क्षण शांत झाली. ती परत तिच्या जुन्या कंपनी किंवा घरी परत जाऊ शकणार नव्हती आणि विनामुळे तिला काम आणि घर दोन्ही मिळणार होते. वसुधाने होकारात मान हलवली. वीणा राहत असलेला फ्लॅट कंपनीचा असल्याने ती दुसऱ्या कोणाला स्वतःसोबत ठेवू शकणार नव्हती. वीणाने लगेच तिच्या जुन्या घरमालकाला कॉल लावून तिची रूम तिला हवे असल्याचे सांगितले. मात्रे काकूलाही कॉल करून तिची मैत्रीण तिथे राहायला येणार असल्याचे सांगितले. तिथे तुला काही अडचणी येणार नाही. कधी काही वाटले तर म्हात्रे काकू आहेत, त्यांची मदत घे आणि काही दिवस तू स्ट्रेस घेऊ नको, आराम कर. आपण कामाचे नंतर ठरवू. वीणाने तिला सांगितले. थँक्यू, तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. वसुधाने वीणाचे हात पकडून डोक्याला लावले. आपण कोणाच्या तरी कामात येऊ शकलो ही भावना खूप खास होती. वीणाचे मन आनंदाने भरून आले.
डोळ्यापुढे आद्याचा चेहरा तरळून गेला. ती सगळ्यांना मदत करूनही एकाचीही क्रेडिट ती घेत नाही. उलट सगळ्यांना त्यांचा परिवार समजते. मी विशेष असं काही केले नाही आणि तू मला वीणा बोलू शकतेस. चल मी तुला तिकडे सोडते. वीणा बोलली. तसे दोघीही पहिले टॅक्सीने रेल्वे स्टेशन, मग तिथून लोकल पकडून वीणाच्या साडीतील घरी गेल्या. काही वेळ थांबून तिला थोडे पैसे देऊन वीणा परत तिच्या फ्लॅटवर आली. आज फिल्म रिलीज झाली. सगळीकडे नवीन फिल्मला घेऊन उत्साह होता, पण फक्त VRच्या मनीष, परेश, वीणा मात्र चिंतेत होते. काहीतरी चमत्कार होऊ दे आणि त्यांची फिल्म लोकांच्या पसंतीस पडू दे. 1 आठवड्यानंतर सनराइज एंटरटेनमेंट कंपनी. मिस्टर झा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मूव्हीमध्ये करोडो इन्व्हेस्ट केले, पण काय झाले? फिल्म तर डुबली, सोबत आम्हीही. किती मोठ्या मोठ्या बाता करत होतात नाही, आमची हिरोईन अशी आहे तशी आहे. काय झाले? आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला आमचा पैसा परत हवा आहे, तेही विथ इंटरेस्ट. एक इन्व्हेस्टर चिडून बोलले. हे बघा मिस्टर चौहान, नुकताच 1 आठवड्यात तर झाला फिल्म रिलीज होऊन. आणखी काही दिवस जाऊ द्या, तुमचे पैसे नक्कीच परत करतो, तेही ठरल्याप्रमाणे विथ इंटरेस्ट. मनीष झा अस्वस्थ होत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागले. ओके, लास्ट 7 डेज. त्यानंतर मी तुमचे काही एक ऐकून घेणार नाही, बोलून इन्व्हेस्टर निघून गेले. मनीष डोक्याला हात लावून बसले. सगळं संपलं. आता ही कंपनी विकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, मनीष स्वतःशीच बोलले. त्याने लगेच एका प्रॉपर्टी डीलरला कॉल करून जमीन विकण्यासाठी काढत असल्याचे सांगितले. मजबूर, हताश ते. आज एक इन्व्हेस्टर आले, उद्या दुसरे, तिसरे येतील. सगळ्यांसमोर लाचार बनण्यापेक्षा त्यांनी मध्यम मार्ग काढले. वीणा एका बॅगमध्ये तिचे सगळे सामान पॅक करू लागली. तसेही फिल्मला प्रेक्षकांचा सपोर्ट नाही कळले होते तिला. मनीषने तिला कंपनी विकत असल्याचे सांगितले. मग कंपनीच नाही राहिली तर ती त्या फ्लॅटवर कशी राहू शकणार होती? सनराइज एंटरटेनमेंट कंपनीमध्ये जमीन बघण्याची स्पर्धा सुरू होती. मोठमोठे बिल्डर जमीन बघून जात होते. एका बिल्डरसोबत त्यांचा सौदा पक्का झाला. आता या जागेवर मोठे टॉवर बनणार होते आणि सनराइज कंपनी कायमची जमीनदोस्त होणार होती. सगळे हताश, नाराज त्यांच्या बर्बादीचा देखावा बघत होते. अशातच आठवडा निघून गेला, पण चमत्कार म्हणतात तसे काहीसे घडले. अचानक एका दिवसात प्रेक्षकांचा कल SR कंपनीच्या या मूव्हीकडे वळला आणि ज्याच्या त्याच्या ओठावर बस एकच नाव, वीणा मराठे. काय ते तिचे एक्सप्रेशन, काय ते तिची ॲक्टिंग, काय तो तिचा डान्स, काय तो तिचा ॲटिट्यूड आणि काय ते तिचे डायलॉग. सगळं 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 लोकांच्या मनात घर करून गेले. एका खेड्यातील गरीब मुलगी, डोळ्यात खूप सारे स्वप्न सजलेले, पण गावातील ती. आई वडिलांनी तिचे कमावयात लग्न लावून दिले आणि तिचे आयुष्य म्हणजे फक्त नरक. तिचा नवरा फक्त तिला छळायचा. एका क्षणाला तिच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि ती स्वतःला संपवायला निघाली. पण म्हणतात ना, एखादी घटना आपले आयुष्य बदलते, तसेच काहीसे तिच्यासोबत झाले. तिने माघार घेतली. एका छोट्याशा दुकानामध्ये काम करत तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. 4-5 वर्षे तिने खूप मेहनत घेतली. येणाऱ्या संकटाचा सामना करत ती कलेक्टर बनली आणि एक दिवस तिच्या नवऱ्याच्या पुढ्यात आली, जो तिच्या हाताखाली काम करत होता, ज्याने तिला सोडून दुसरे लग्न केले होते. नेहमी तिच्यावर आवाज चढवून बोलणारा आता तिच्यासमोर भेगी बिल्ली बनला होता. सूर्यासारखे तेज तिच्या नजरेला तो नजर कधी मिळवू शकला नाही. तिच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा तिने सडेतोड उत्तर दिले होते. तिचा तो प्रेरणादायी जीवन प्रवास या फिल्ममध्ये रेखाटण्यात आला. स्टोरी लाईन अगदी साधी होती, पण बऱ्याच हरलेल्या लोकांना प्रेरणा देणारे होते. स्ट्रगल आणि वीणाचे खूप जवळचे नाते, एकांतातील ते दुःख तिने जवळून अनुभवले असल्याने तिचे ॲक्टिंगमध्ये खरेपणा होते. डोळ्यातील दुःख, तिचे डायलॉग सगळं तिच्या अंतरात्म्यातून निघत होते आणि ती फिल्म बघायला जाणारा प्रत्येक प्रेक्षक तिच्या दुःखात स्वतःचे दुःख मानून रडत होता. जेवढा कोणी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात नसेल, तेवढे तिचे अभिनय सगळ्यांच्या मनात एक स्थान निर्माण करून गेले. तिची कथा सगळ्यांना त्यांच्या जवळची वाटू लागली. TV, न्यूज, पेपर्स, सोशल मीडियामध्ये एकच चर्चा आणि एकच विषय, वीणा मराठे. रातोरात फेमस झाली. तिच्या ॲक्टिंगने
सगळ्यांच्या हृदयाची धडकण बनली. अक्षरशः लोकांनी तिला डोक्यावर उचलले. ही बातमी हा हा म्हणता एखाद्या वणव्यासारखी सगळीकडे पसरली. वीणा, आपली वीणा ॲक्टर, आपली वीणा तर मोठी स्टार झाली. ओ म्हात्रेताई, तुम्हाला माहीत होते का वीणा फिल्म करणार आहे ते? मग तुम्ही आम्हाला कधी कसे सांगितले नाही? साडीतील बायका चर्चा करू लागल्या. मला खरंच माहीत नव्हते हो. ती तर साध्याशा बेकरीमध्ये काम करायची. आपल्यातीलच एक होती, पण ती फिल्ममध्ये कधी आणि कशी केली? सगळे म्हणतात खूप सुंदर अभिनय केले तिने. काय म्हणता, या रविवारी जायचे मूवी बघायला? शेवटी आपली लेक स्टार झाली, तिला आपणच सपोर्ट करू. म्हात्रे काकू हसत बोलल्या. सगळ्यांनी मग मूवीला जायचे प्लॅन केले. वसुधा खुश होती. एक सुपरस्टार तिची मैत्रीण होती. याहून गर्व आणखी काय? मनीष झाने बिल्डरसोबत केलेली डील कॅन्सल केली. आता त्यांना स्टुडिओ विकण्याची गरज नव्हती. सगळ्या सिनेमाघरातून VR आणि दुसऱ्या कंपनीचे मूवी काढण्यात आले. आता त्या मूवी टीव्हीवर येऊ लागल्या. पण एक मूवी अशी होती, महिना 2 महिने झाले, पण अजूनही तिचे अस्तित्व टिकवून होती. अजूनही ती सिनेमाघरात लागत होती. लोक आवर्जून ती मूवी बघायला जायचे. पाहता पाहता या मूवीने सगळे रेकॉर्ड तोडले आणि नवीन वर्षाची सगळ्यात जास्त कमाईची ही मूवी ठरली. आता तर वीणाच्या चेहऱ्यासहित फिल्मचे मोठे पोस्टर होर्डिंग बनले होते आणि SR टीमचा तो आनंद, तो जल्लोष कॅमेऱ्यात कैद झाला. मनीष सर, आता तरी वीणा मराठे मॅम मीडियाच्या समोर येणार ना? एका पत्रकाराने प्रश्न केला. काही वेळ मनीष शांत झाले. ते नक्कीच येईल, त्याने हसतच डिक्लेअर केले. विद्युत त्याच्या कंपनीमध्ये ऑनलाईन मीटिंग अटेंड करत होता. भाई भाई, गुड न्यूज आहे. ओजस धाडकन दरवाजा उघडत आत आला. तसे विद्युतने चिडून त्याला पाहिले. त्याच्या कामात अडथळा मुळीच त्याला आवडायचे नाही. सॉरी गाईज, आज मीटिंग होणार नाही. नेक्स्ट डेट तुम्हाला सांगण्यात येईल, बोलून ओजसने लॅपटॉप बंद केला. ओजस, व्हॉट्स रॉंग विथ यू? माझी इम्पॉर्टंट मीटिंग सुरू होती, तुला एवढेही मॅनर्स नाहीत का? विद्युत गरजला. पण ओजस खूप खुश होता आज. भाई, वीणा सापडली. ओजसने विद्युतला मिठी मारत हसतच सांगितले आणि विद्युत स्तब्ध. विद्युतच्या दूर होत त्याने सोशल मीडिया अकाउंट ऑन केले आणि आता तर तिच्या मूवीची छोटीशी झलक सुद्धा दाखवली जायचे. विद्युत अधाशसारखा सगळे हेडलाईन वाचत होता, तिचे मूवी क्लिप बघत होता. त्याचे डोळे आनंदाने भरून आले. तब्बल 1.5-2 वर्षांनी तो बघत होता तिला. तो धापकन खुर्चीवर बसला. ती त्याच्या एवढ्या जवळ होती आणि तरीही दोघांची भेट झाली नाही. आपल्या मूवीला बीट केले भाई तिने. त्यांची मूवी जास्त कमाई करू शकली नाही याने ओजस नाराज नाही तर उलट खुश होता. आणि का नसणार, त्यांना बीट करणारी वीणाची होती आणि ती त्याच्या भाईचे सर्वस्व. पण विद्युत काही न बोलता वीणाला नजरेत साठवून घेत होता. कित्येकदा रिवाइंड करून त्याने ती छोटीशी क्लिप पाहिले होते. मग भाई कधी जाणार तिला भेटायला? ओजसच्या प्रश्नावर मात्र विद्युत गंभीर झाला. तिच्या समोर तो खरंच जाऊ शकत होता का? कमॉन भाई, आता तरी स्वतःला अडवू नकोस. आईला कसे समजवायचे ते नंतर बघू. आणि शनाया, ती तर तुझ्यासोबत फायदा आहे म्हणून आहे. तू तुझा आनंद बघ आणि तुझा आनंद तिच्यात आहे. नियतीला कदाचित हेच हवे होते म्हणून परत ती तुझ्या एवढ्या जवळ आली. ओजस त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागला तर विद्युत कसल्याशा विचारात हरवला. एक कॅब चाळीच्या समोर थांबली. त्यातून साधासा सलवार सूट घातलेली, चेहरा ओढणीने झाकून, डोळ्यावर गॉगल, पायात साधेसे सँडल घातलेली ती कॅबमधून बाहेर आली. ती चौफेर नजर फिरवून चाळ न्याहाळत हळूवार पावले टाकत आत आली. नेहमीप्रमाणे सगळे त्यांच्या कामात व्यस्त. ते गालातच खुदगण हसली. तिने हळूच चेहऱ्यावरून ओढणी बाजूला केले, डोळ्यावरचा गॉगल काढून पर्समध्ये टाकले. म्हात्रे काकू, पवार काकू, कदम काका, शिंदे, मोटघरे काका, काकू, एकच आवाज चाळीमध्ये घुमला. तसे सगळे हातातील काम टाकून आश्चर्याने तिला बघू लागले. अगं बाई वीणा, बोलतच म्हात्रे काकू पडतच खाली गेल्या.
अहो बघितले का, आपली वीणा आली, म्हात्रे काकू मोठ्याने बोलल्या आणि बघता बघता सगळी चाळ जणू पडतच तिच्या भोवती गोळा झाली. सगळे वीणाला वेड्यासारखे न्याहाळत होते. आजचे सुपरस्टार खुद्द त्यांच्या छोट्याशा चाळीत आलेली. सगळे विसरूनच गेले ही तीच वीणा आहे जी त्यांच्यासोबत राहत होती. तर वीणा डोळ्यात पाणी घेऊन सगळ्यांना बघत होती. मला विसरलात ना तुम्ही सगळे, डोळ्यातील पाणी पुसत वीणा गाल फुगवून बोलली. तसे सगळेच भानावर आले. आम्ही तुला कधी विसरणार का बाळा, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तू अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस. कुठे दिवस रात्र कष्ट करणारी तू, तुझी मेहनत फळाला आली आणि आपली चाळ तुझ्यामुळे फेमस झाली. न्यूजवाले आले होते, तुझ्याविषयी विचारपूस करत होते. म्हात्रे काकू हसतच बोलल्या. त्यांचे डोळे वाहत होते, डोळ्यातून अभिमान झळकत होता. कोणीतरी औक्षणासाठी आरतीचे ताट घेऊन आले. सगळ्यांनी एक एक करत औक्षण करत तिची नजर काढली. आज साडीमध्ये जणू उत्सवाचे वातावरण होते. एका कट्ट्यावर वीणा बसली, तिच्या भोवती साडीतील सगळ्या बायका, काही पुरुष. मस्त गप्पा रंगल्या सगळ्यांच्या. वीणा बऱ्याच दिवसांनी तिच्या माणसात येऊन खुश होती. भविष्यात कधी वेळ मिळेल नाही मिळेल, ती आजच सगळ्यांकडून तिची लाड करून घेत होती. गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. आज साडीमध्ये सगळ्यांनी गेट टुगेदर करण्याचे ठरवले. लगेच पैसे कॉन्ट्रीब्यूट करून सामान घेऊन आले. खुल्या आवारात छोटासा मंडप उभारले. सगळ्या बायका गप्पा मारतच स्वयंपाक करत होत्या. वीणाही त्यांना मदत करत होती, तर पुरुष हवे असलेले साहित्य त्यांना पुरवत होते. वसुधा हसतच तिला बघू लागली. किती साधी होती वीणा, एवढी मोठी स्टार झालेली, पण तिच्यात घमंड मात्र नाहीच. वीणाला जे हवे होते अखेर ते मिळाले. बदनाम सगातून बाहेर पडून तिने मेहनतीने स्वतःचे नवीन अस्तित्व निर्माण केले आणि हे ती कायम जपणार होती. आज ती देशभरात प्रसिद्ध होती क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.